हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी सगळं रेडी झाली आहे. तर आता खाली चालली आहे मी ओसायला. तर पोलीस क्वार्टरमध्ये माझं फर्स्ट टाईम आहे. फर्स्ट टाईम मी वटपौर्णिमा पोलीस कॉलनीत करते आहे. तर बघा, मी ताट पण रेडी केलेला आहे. बघू शकता मी एवढं सामान घेतलेलं आहे. पाणी घेतलेलं आहे पूजायला, ओटीचं सामान वगैरे, हळदी कुंकू वगैरे सगळं घेतलेलं आहे. आता मी चालली आहे खाली. ते मी आज कमेंट करून नक्की सांगा. माझं पोलीस क्वार्टरमध्ये फर्स्ट टाईम आहे की मी वटपौर्णिमा साजरा करते. तर मला आज खूप छान वाटतं आहे. आवरून सावरून चालली आहे मी खाली. तर माझा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. थँक्यू. ही एकच मी क्लिप काढली आहे. माझ्या लक्षातच नव्हतं, बाकीचे सगळे फोटो काढलेत मी. ही एकच क्लिप होती माझ्याकडे. तर ही एकच क्लिप बघा. तर कसं वाटलं तुम्ही सांगा नक्की. हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल होतं वटपौर्णिमा, तर मी ब्लॉग एंड करायलाच विसरले. तर काल वटपौर्णिमा साजरा केला होता. तर तुम्ही क्लिप्स पाहिलेच असतील. तर खूप छान मजा आली आणि माझा फर्स्ट पोलीस लाईनमधलं वटपौर्णिमा आहे आणि मी फर्स्ट टाईम सेलिब्रेट केलं आहे. आणि हे माझं फर्स्ट क्वार्टर आहे. तर माझं पहिलं क्वार्टर आहे. तर फर्स्ट टाईम मी वटपौर्णिमा साजरा केला इथे पोलीस लाईनीत शिर्डी आहे. तर खूप छान मज्जा आली. आणि खाली गेलो होतो तर सगळे लेडीज वगैरे सगळे आले होते. खालीच आहे आमचं वडाचं झाड होतं खाली. तर खूप छान मज्जा आली मला. आणि ओळखत नव्हते मी तरी कोणाला एवढं जास्त. म्हणजे एक दोन घरच मी ओळखते आणि खाली गेली तर मी कोणालाच ओळखत नव्हते. तर मी खाली गेले आणि मस्त वडाच्या झाडाला फेऱ्या वगैरे मारले, पूजा वगैरे केली. खूप छान वाटलं. आणि ओटी वगैरे भरताना बरोबर सगळ्यांसोबत झाली ओळख पण माझी. आणि इथे लेडीज इतके छान आहेत, इतके मस्त आहेत, मन मिळावू आहेत. म्हणजे बोलतात, चालतात आणि खूप छान आहेत. म्हणजे फ्रेंडली आहेत खूप. आणि माझी तर ओळख पण नव्हती, काही नव्हतं, तरीसुद्धा ते माझ्या संग बोलले की तुम्ही कुठे राहता, कुठल्या फ्लोअरवर राहता, असं तसं. म्हणजे कॉन्व्हर्सेशन झालं आमचं. तर इतकं छान वाटलं मला. आणि फर्स्ट टाईमच माझं होतं सगळं. तर खूप छान वाटलं वटपौर्णिमा सेलिब्रेट करून. फर्स्ट टाईम माझं होतं वटपौर्णिमा. तर तुम्हाला कसं वाटलं माझं वटपौर्णिमाचं